नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मी 24 आणि 25 तारखेला कोर्स ठेवला आहे। हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे। ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता। आजच्या मार्केटचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर दिवसभर मार्केट निफ्टी 22,000 पेक्षा जास्त स्तरावर चालू होतं आणि मार्केट बरंचसं त्या अंशी शांत होतं। एकदम पडलंय एकदम वाढलंय अशी स्थिती नव्हती। पण मार्केटचं निरीक्षण केलं तर असं आढळत आहे की चर्निंग चालू आहे सेक्टर वाईज। आज एक सेक्टर चालतोय, उद्या तो सेक्टर पडतोय, तर दुसरा सेक्टर घेतला जातोय। तर सकाळी बघावं लागतंय की आज कुठला सेक्टर चालू आहे। आज म्हणजे शुक्रवारी फार्मा सेक्टरची चलती होती। फार्मा असोत, लॅबचे शेअर असोत, सगळे फार्माच्या संबंधातले शेअर आज बऱ्याच अंशी तेजीत होते आणि ऑटो सेक्टरमधलेही शेअर आज तेजीत होते। 22,000च्या पुढे मार्केट होतंच। 21,700 ते 22,200 अशी मार्केटची रेंज राहते का यानंतर हे पाहावं लागेल। टाटा मोटर्सनी दक्षिण आफ्रिकेमध्ये हेवी ड्युटी रेंजमध्ये कमर्शियल वाहन लॉन्च केलं। JSW स्टील ग्रुप ओरिसामध्ये 65,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे ओरिसाच्या प्लांटमध्ये। संरक्षणाच्या संबंधात किंवा डिफेन्सच्या संबंधात काही सामुग्री खरेदी करायला डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने मंजुरी दिली। 80,000 कोटीच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली। त्याच्यामध्ये 15 डॉर्नियर एअरक्राफ्ट ही खरेदी केली जातील। 9 एअरक्राफ्ट ही नेव्हीसाठी खरेदी केली जातील। त्याचं बजेट 10,000 कोटींचं आहे आणि कोस्ट गार्डसाठी 6 एअरक्राफ्ट खरेदी केली जाते। त्याच्यापैकी HALला 29,000 कोटीची ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे। 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान अरविंदो फार्माच्या तेलंगणा युनिटला जे इन्स्पेक्शन झालं होतं त्या इन्स्पेक्शनमध्ये तेलंगणा युनिटला कोणतीही त्रुटी USFDAने दाखवली नाही। युनियन बँक ऑफ इंडिया ही 3,000 कोटींचे शेअर्स QIP करून विक्री करण्याची शक्यता आहे। झायडस लाईफच्या इसोसोराबाईड आणि इसोसोराबाईड मोनोनायट्रेट या टॅब्लेट्सना USFDAने मंजुरी दिली। या टॅब्लेट्स छातीत दुखण्याच्या विकारावर आहेत। अजय सिंग यांनी गो फर्स्टसाठी बोली लावली आहे। क्रिसिलचा रिझल्ट लागला। क्रिसिलचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं आणि क्रिसिलने 28 रुपये लाभांश दिलेला आहे। आज क्युपिडचा शेअर अचानक वाढायला सुरुवात झाली। क्युपिडनी 24 जानेवारीलाच एकास एक बोनस पण दिलाय आणि ते
एका शेअरचं 10 शेअरमध्ये स्प्लिट पण करणार आहेत. आणि आज फार्मा वाढत होतं, त्यामुळे इप्का लॅब, क्यूपिड हे सगळे शेअर आज वाढत असताना दिसले. डेटा पॅटर्न्समध्ये सुद्धा आज मोठा ट्रेड झाला. 1.22% इक्विटी विकली गेली. IMHCL यांनी फास्टॅगसाठी 32 बँकांची लिस्ट केली. त्याच्यात पेटीएमचा समावेश नाही किंवा पेटीएमचं नाव त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं नाही. BL कश्यपला मान्यता बिझनेस पार्कसाठी 208 कोटींची ऑर्डर मिळाली. इरेडामध्ये सुद्धा आज लार्ज ट्रेड झाला. तो 17.08 कोटी एवढ्या शेअर्सचा तो सौदा झाला. फिनसायडर इंटरनॅशनल यांनी सुद्धा वेदांताचे 6.5 कोटी शेअर्स विकले. पंजाब नॅशनल बँकेमध्ये 31 लाख शेअरचा सौदा झाला. LG इक्विपमेंट यांनी DVP व्हॅक्यूम बरोबर टेक्निकल लायसन्सिंगसाठी करार केला. आज एंटेरो हेल्थ याचं लिस्टिंग झालं. ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1245ला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 1228ला, पण हा शेअर दिवसभर डिस्काउंटवरच किंवा लिस्टिंगपेक्षा कमी भावावरच ट्रेड करत होता. त्यामुळे कोणालाही लिस्टिंग घेत झाले नाही आणि इशू खूप असा भरलाही नव्हता. ग्लेनमार्क फार्माने त्यांच्या मॅनेजमेंटने आज चांगली मुलाखत दिली. त्यामुळे ग्लेनमार्क फार्माचा शेअर आज 88 रुपयांनी वाढला. अमेरिकेमध्ये मॉन्रो इथे त्यांनी जे प्लांट सुरू केला आहे त्या प्लांटमध्ये प्रोडक्शन सुरू होईल. त्यांच्या मार्जिनमध्ये सुधारणा होईल. FY 24पर्यंत ते कॅश पॉझिटिव्ह होण्याची शक्यता मॅनेजमेंटने सांगितली. त्यांची रिसर्च आणि डेव्हलपमेंटची कॉस्टही कमी होईल आणि 2 नाझल स्प्रे त्यांनी लॉन्च केले. त्यामुळे ग्लेनमार्क फार्माचाही शेअर आज चांगलाच वाढला होता. एकंदरीत फार्माचे शेअर आज तेजीतच होते. मी तुम्हाला मोठा ट्रेड कुठल्या ह्याच्यात सांगितलं. कधी कधी मोठा ट्रेड झाला तर शेअर पडतो आणि कधी मोठा ट्रेड झाला तर शेअर वाढतो. तर अशा वेळेला त्या मोठ्या ट्रेडमध्ये कोणी ते शेअर खरेदी केलेत हे पाहायचं. बायर कोण आणि सेलर तर आपल्याला कळलेलाच असतो, ज्याने कोणी विक्री केली आहे. तर बायर कोण आहे, तर त्याच्यामध्ये जे सॉव्हरिन फंड्स वगैरे असतात ते लॉंग टर्मसाठी बाईंग करतात. तर त्यांची लिस्ट बघायची आणि त्यांच्यामध्ये जर मोठ्या मोठ्या लोकांनी बाईंग केलेली दिसली तर मात्र तो शेअर लार्ज ट्रेड झाल्यानंतर वाढतो. कारण या शेअरमध्ये आता स्थिरता येईल असं सगळ्यांना वाटतं आणि तसं जर दिसलं नाही तर तो शेअर पडतो. अशा दृष्टीने या मोठ्या ट्रेडचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. तसा तुम्ही नेहमी मोठा ट्रेड झाला की त्याचे बायर कोण आहेत, त्याचे सेलर कोण आहेत हे पाहत जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नमस्ते.